आपल्यासमोर विचार मांडतोय स्त्री शिक्षणाचे महत्व. तेलाशिवाय महत्व नाही पंथीच्या ज्योतीला, तेलाशिवाय महत्व नाही पंथीच्या ज्योतीला, आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही मानव जातीला, मानव जातीला. खरंच शिक्षण ही मानवाची पवित्र गंगा आहे. समाजात अन्न वस्त्र निवारा यावर जगत असलं तरी शिक्षण हा मानवाचा प्राणवायू आहे. ज्ञान विज्ञान यांचा सुंदर मिलाप म्हणजे शिक्षण होय. शिक्षणाच्या माध्यमातून शोषणमुक्त समाज निर्माण करता येते. मानवाला आपल्या हक्क व कर्तव्याची जाणीव निर्माण करता येते. म्हणूनच तर विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो तो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. एका सभ्य आणि सुशिक्षित समाजाचे निर्माण त्या देशातील शिक्षित नागरिकांमुळेच होते. आज आधुनिक जगाचा जो विकास झालेला आहे तो केवळ आणि केवळ शिक्षणामुळेच झालेला आहे. आपण जेव्हा शिक्षणाचा विचार करतो तेव्हा फक्त पुरुषांच्या शिक्षणाचा विचार न करता स्त्रियांच्याही शिक्षणाचा विचार करावाच लागतो. जगात जेवढी मानवी लोकसंख्या आहे तिच्या निम्मी लोकसंख्या ही स्त्रियांची आहे. म्हणून स्त्री शिक्षणाचा विचार करणे ही काळाची गरज आहे. आपली भारतीय परंपरा ही स्त्रियांचा सन्मान करावा हेच सांगते. यंत्र नार्यस्तु पूजन्ते रमते तत्र देवता. अर्थात जिथे महिलांची पूजा किंवा सन्मान केला जातो तिथे देवदेवतांचा वास असतो. एखादा समाज विकसित पुढारलेला आहे हे त्या स्त्रियांच्या शिक्षणावरून समजते. असे मानले जाते की एका स्त्रीला शिक्षित केल्याने एकच व्यक्ती शिक्षित होते, एका पुरुषाला शिक्षित केल्याने एकच व्यक्ती शिक्षित होते, आणि एका स्त्रीला शिक्षित केल्याने संपूर्ण कुटुंब शिक्षित होते. स्त्री हा कुटुंबाचा केंद्रबिंदू आहे. ती अशी एक साधना आहे जी आपल्या कौशल्य आणि ज्ञानाने आपल्या मुलावर योग्य संस्कार करते. ती आपल्या मुलाची पहिली गुरु शिक्षिका असते. म्हणून मी म्हणे, भारतीय समाजाच्या विवेकवादी आर्थिक नैतिकतेवर आधारित सामाजिक विकासासाठी स्त्री शिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. एक ठिकाणी साने गुरुजी म्हणतात, आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी. ज्या घरातली आई शिकलेली असते त्या घरातली मुले नेहमी शिक्षणाच्या बाबतीत पुढेच असतात. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले ते माँ जिजाऊच्या संस्कारामुळे. महात्मा ज्योतिबांनी स्त्री शिक्षणाची मोठमोठी रोली ती माता सावित्रीबाईंच्या साथीमुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात जाऊन शिकून मोठे साहेब झाले ते माँ रमाईच्या त्यागामुळे. अशी असंख्य उदाहरणे देता येतील. म्हणून देशभक्ती निर्माण करण्यासाठी, समता रुजवण्यासाठी व स्त्री शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी स्त्री शिक्षण महत्वाचे आहे. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत अनेक समाज सुधारकांनी भरीव कामगिरी केलेली आहे. त्यात अग्रक्रमाने नाव घेता येईल ते फुले दाम्पत्याचे. महात्मा ज्योतिबा फुले व माता सावित्रीबाईंनी समाजाचा विरोध पत्करून मुलींना शिकवण्याचे काम केले आहे. स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. शिक्षणापासून ते ऑलिम्पिक खेळापर्यंत स्त्रिया आपला ठसा उमटवत आहेत. यावर मला म्हणावेसे वाटते, बरं झालं बा ज्योतिबा, बरं झालं मा सावित्री, तुम्ही मुलींना शिकवलं. गगन भरारी घेता आजच्या स्पर्धेत टिकवलं, आजच्या स्पर्धेत टिकवलं. पण या समाजातल्या काही सगळ्या मानसिकतेमुळे मुलींना पंख असून उंच भरारी घेता येत नाही. मुलींच्या शिक्षणात अनेक अडचणी येत आहेत. बालविवाह, अंधश्रद्धा, गरिबी, जाती येतात. यामुळे मुलींना शिक्षण घेता येत नाही. मुलींनी फक्त चूल आणि मूल हे सांभाळावे आजही काही लोकांची भावना आहे. पण आपल्या सारख्या मानसिकतेवर विजय मिळवून देशातील प्रत्येक मुलींना शिक्षण द्यायचे आहे व आपला भारत देश आणखी बलवान बनवायचा आहे. जय हिंद, जय भारत. यानंतर पळशी